नमस्कार माऊली. चला ज्ञानेश्वरीच्या सहवासात. ज्ञानेश्वरी अध्याय 12 मधील ओवी 172 ते ओवी 187च्या सहवासात आपण जाऊया. ज्ञानोबाराय भक्ताचं वर्णन करतायत. भगवंतांच्या मुखातनं अंतःकरणातनं आपल्या भक्ताबद्दल प्रगट होणारे भाव प्रगट करतायत. तो भक्त कसा असतो हे सांगताना ते म्हणतात, जयाचिया ठाई पांडवा अपेक्षे नाही रिगावा, सुखासी चढावा जयाचे असणे. अरे अर्जुना, ह्या माझ्या भक्ताच्या ठिकाणी विषय सुखाच्या इच्छेचा, त्या विषय सुखाची अपेक्षा ह्याबद्दल ज्ञानोबाराय म्हणतात. अपेक्षे नाही रिगावा, कुठल्या विषयाचं सुख घ्यावं अशी अपेक्षाच त्याच्या अंतःकरणात प्रवेश करत नाही. आणि त्यामुळेच विषयांच्या पासून मिळणारं सुख हे नंतर दुःख देतं. त्या दुःखापासून त्याची मुक्तता होते आणि सुखासी चढावा जयाचे असणे. आणि त्यामुळेच तो स्वतः तर सुखी होतोच, पण त्याच्या संगतीमध्ये दुसऱ्याला सुद्धा सुखाचीच प्राप्ती होते. असा हा माझा भक्त कसा आहे, त्याच्या दृष्टीने जे उदाहरण आता ज्ञानोबाराय देतात त्याच्यामध्ये थोडीशी तुलना केल्यासारखं आपल्याला दिसतं. सुख देणाऱ्या, मोक्ष देणाऱ्या, पापमुक्त करणाऱ्या काही गोष्टींबद्दल अर्थात स्थानांबद्दल माऊली बोलतात. ते म्हणतात, मोक्ष देऊनी उदार काशी होय कीर, परी वेचणे लागे शरीर तिये गावी. अहो काशी सारखी पुण्यभूमी नक्कीच मोक्ष देण्यात उदार आहे, परंतु त्यासाठी आपल्या देहाचा त्याग काशीला घडायला पाहिजेल, ही त्याच्यातली अट आहे. पुढे ज्ञानोबाराय म्हणतात, त्याचप्रमाणे हिमवंतू दोष खाये, परी जीविताची हानी होये, तैसे शुचित्व नोहे सज्जनाचे. अहो हिमवंतू म्हणजे साक्षात हिमालय. हिमालयाच्या सहवासात सानिध्यात गेलं की तो सुद्धा जीवाचे सगळे दोष खाऊन टाकतो, परंतु त्यासाठी जीवाला सुद्धा त्या ठिकाणीच देहाचा त्याग करावा लागतो. परंतु माझ्या भक्ताच्या ठिकाणी जे शुचित्व आहे ते अशा प्रकारे कुठल्याही नियमात आणि अटीत बसलेलं नाहीये. कारण सज्जन अर्थात माझे भक्त यांच्या ठिकाणी शुचित्व हे सहजपणे नांदत असतं. या शुचित्वाबद्दलच, पवित्रपणाबद्दलच, पावन करण्याबद्दलच बोलायचं झालं तर ज्ञानोबाराय म्हणतात, शुचित्वे शुची गंगा होये आणि पाप तापही जाये, परी तेथे आहे बुडणे एक. अहो गंगा मातेबद्दल काय बोलावं, अत्यंत पवित्र, पापाचा नाश करणारी, पाप तापही जाये. पाप आणि त्याचबरोबर ताप सुद्धा, त्रिविध तापांचा उल्लेख केलेला आहे. त्या सर्वाचा नाशही गंगा माता करते, परंतु त्यासाठी गंगेत बुडणं आवश्यक आहे. पण या भक्तांच्या ठिकाणी काय चमत्कार आहे. खोलिये पारू नेणिजे तरी भक्ती न बुडीजे, रोकडाची लाहिजे न मरता मोक्षू. अहो हिमालय झाला, गंगा माता झाली, काशी क्षेत्र झालं, पण तिथे देहाचा त्याग होणं, शेवटचा क्षण साधणं आवश्यक आहे. परंतु भक्ती ही जी अशी अवस्था आहे की त्याची खोली जाणता येत नाही, परंतु त्याची अगाध खोली असली तरी तिथे बुडून जीव मात्र जात नाही.
तर माणूस तरुण जातो. रोकडाची लाहिजे न मरता मोक्षू. हे अत्यंत सुंदरपणे ज्ञानोबा इथं आपल्याला सांगतात. संताचे नि अंग लगे. अहो संत हेच तर ह्या भगवंतांचे भक्त, अत्यंत प्रिय त्यांना. संताचे नि अंग लगे, पापा ते जिणणे गंगे, तेणे संत संगे शुचित्व कैसे. अहो पाप ताप नाहीशी करणारी जी गंगा माता, ती गंगा माता सुद्धा स्वतःला पुण्य पावन करून घेते, ती म्हणजे संतांच्या सहवासाने. अशा या संतांच्या शुचित्वाबद्दल, पवित्रतेबद्दल काय बोलावं. म्हणोनी असो जो ऐसा, म्हणोनी असो जो ऐसा, शुचित्वे तीर्थान कुवासा, जेणे उल्लंघविले दिशा मनोमळ. म्हणून हे आता असो, ही अशी किती उदाहरणं देऊ, परंतु पवित्रतेबद्दल बोलायचं झालं तर सर्व तीर्थांना ज्याचा आश्रय घ्यावासा वाटेल ते म्हणजेच हे सत्पुरुष, ते म्हणजेच माझे भक्त, जेणे उल्लंघविले दिशा मनोमळ. त्यांनी मनातला मळ हा सर्व दिशांच्या पलीकडे पळवून लावला. हा माझा भक्त कसा आहे, हे संत कसेत, हे सज्जन कसेत, आतू बाहेरी चोखाळू, सूर्य तैसा निर्मळू, आणि तत्वार्थींचा पायाळू देखणा जो. काय सुंदर उपमा ज्ञानोबा देतात. ते म्हणतात, अहो सूर्यनारायण ज्याप्रमाणे आत बाहेर एकदम चोख प्रकाशमय, किंवा जो पायाळू असतो त्याला अदृश्य असं गुप्त धनही दिसतं, त्याचप्रमाणे हा जो माझा भक्त आहे, संत सज्जन आहे, तो सुद्धा तत्वार्थींचा पायाळू आहे. म्हणजे मूळ आत्मतत्व, माझं मूळ स्वरूप, माझं सगुण रूप, यावरच तो दृष्टी ठेवून असतो, त्याला ते उघड दिसत असतं. व्यापक आणि उदास, जैसे का आकाश, तैसे जयाचे मानस सर्वत्र गा. या भक्ताची काही लक्षणं सांगतायत. ते म्हणतात, आकाश हे सर्व व्यापक आहे, पण सर्व व्यापक असून उदास आहे. हा उदासपणा कसा, तर निर्लिप्त आहे, निर्लेप आहे. तर ह्या आकाशासारखंच ज्याचं मन असतं. संसार व्यथे फिटला, जो नैराश्ये विनटला, व्याधा हातोनी सुटला, विहंगमू जैसा. ज्ञानोबा म्हणतात, अहो व्याधाच्या हातातून, म्हणजे जो पारधी असतो तो पक्ष्यांना पकडतो, परंतु एखाद्या पक्षाची त्या पारध्याच्या जाळ्यातून सुटका व्हावी आणि मग त्याला जो आनंद व्हावा, त्याचप्रमाणे संसार व्यथे फिटला, जो नैराश्य विनटला. त्यामुळेच संसार व्यथा म्हणजे अर्थात विषय उपभोगांचा कंटाळा, त्याच्यामुळे प्राप्त होणारं दुःख, त्याच्यातून ज्यांनी स्वतःला सोडवून घेतलं, त्यांच्या ठिकाणी ज्याला नैराश्य प्राप्त झालं आणि त्या नैराश्यानेच तो उजळून निघाला. विषयांच्या ठिकाणी नैराश्य. तैसा सतत जो सुखे, कोणीही टवंच न देखे, नेणिजे गतायुषे लज्जा जेवी. अहो अशा प्रकारेच त्याला सतत माझं सुख प्राप्त झालं. त्यामुळे त्याला आता संसारातल्या कुठल्याही गोष्टीची लाज लज्जा वाटत नाही. अर्थात विषयाच्या उपभोगांबद्दल ज्ञानोबा म्हणतायत. आणि म्हणून ते म्हणतात, ज्याप्रमाणे एखाद्याचे प्राण देह सोडून गेले असतील, तर त्या देहाच्या ठिकाणी ज्याप्रमाणे लज्जा राहत नाही, त्याप्रमाणे विषयांच्या ठिकाणी त्याचे प्राण, त्याचा जीव, त्याचं मन रमतच नाही. आणि कर्मारंभा लागी, जया अहंकृती नाही अंगी, जैसे निर्धन आगी विझोनी जाय. ज्ञानोबा म्हणतात, अहो अग्नीमध्ये जर इंधनच टाकलं नाही तर तो अग्नी जळणार तरी कसा, तो आपोआप विझूनच जाणार. त्याप्रमाणे मी कर्म करतो,
हा कर्तृत्व अहंकारच ज्याच्या ठिकाणी राहिला नाही. कर्माचा आरंभ म्हणजे सुरुवात करण्यासाठी कर्तृत्व अहंकार पाहिजे, पण तो सुद्धा ज्याच्या ठिकाणी राहिला नाही तो कर्मबंधनात तरी कसा सापडणार. तैसा उपशमची भागा जयासी आला पैगा, जो मोक्षाची अंगा लिहिला असे. अशी उपरती, उपशम म्हणजे अशी उपरती ज्याच्या अंतःकरणात प्रगट झाली, तो जो मोक्षाची अंगा लिहिला असे. असा उपशम, अशी उपरती त्याला प्रगट झाल्यामुळे सहजपणे तो मोक्ष म्हणजे मी मुक्त आहे, मीच ब्रह्म आहे, परमेश्वराशी एकरूप आहे, ही अनुभूती त्याच्या ठिकाणी बांधली गेली. जो मोक्षाची अंगा लिहिला असे. पुढे ज्ञानोबाराय म्हणतात, अर्जुना हा ठाववरी जो सोहम भावो भरोवरी. अर्जुना हा ठाववरी जो सोहम भावो सरोभरी, तो द्वैताच्या पैलतिरी निगो सरला. हा जो भाव आहे, सोहम भाव, मी तोच आहे, तोच मी आहे, इतकं परमेश्वराशी ऐक्य. भगवंत म्हणतात, अर्जुना हा ठाववरी म्हणजे हीच उपरती, हाच ठाव ज्याला साधला, हा भाव ज्याला साधला, तो द्वैताच्या पैलतीरी निगो सरला. तो द्वैताच्या पलीकडच्या तीराला म्हणजे अर्थात अद्वैताच्या तीरावर जायला सज्ज झाला, असं भगवंत सांगतायत. त्या ठिकाणी तो जायला जेव्हा सज्ज होतो त्यावेळी त्याची लक्षणं काय असतात, अवस्था काय असते, विलक्षण अवस्था आहे. ज्ञानोबाराय म्हणतात की भक्ती सुखा लागी आपण पेची दोन्ही भागी, वाटून या अंगी सेवकई बाणी. की भक्ती सुखा लागी आपण पेची दोही भागी. अहो भक्ती सुख भोगण्याकरता त्या अद्वैताच्या किनाऱ्यावर निघाला तरी सुद्धा तो स्वतःलाच दोन भागांमध्ये वाटून घेतो. वाटुनिया अंगी सेवकई बाणे, आणि एका अंगाने तोच सेवक होतो, अर्थात तोच माझा भक्त होतो, असे हे वर्णन भगवंत करतायत. पुढे भगवंत म्हणतात, येरा नाम मी ठेवी मग भजती वोज बरवी, न भजतया दावी योगिया जो. एका अंगाचा सेवक म्हणून तो स्वीकार करतो, तर दुसऱ्या अंगाला तो येरा नाम मी ठेवी, दुसऱ्या अंगाला भगवंत मानतो आणि त्याचं भजन करतो. त्या भगवंताच्या सगुण रूपाचं भजन करतो. आणि त्या सगुण रूपाचं भजन न करणारे असे जे योगी किंवा ज्ञानी, त्यांना सुद्धा भजती वोज बरवी, अर्थात भक्तीचा महिमा दाखवतो, असं हे आपल्या भक्ताचं वर्णन भगवंत या ठिकाणी करतायत. राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी.